आज 9 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलन कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन बैठक येथे पार पडला। डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात विविध विभागांतील अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या कार्यक्रमाला मेजर प्रांजल जाधव यांनी प्रास्ताविक सादर करून मार्गदर्शन केले। तसेच सैनिक कल्याण अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत निवृत्त सैनिक व त्यांच्यासाठी सेवा करणाऱ्या नागरिकांसाठी असलेल्या निधीचे आज वितरण करण्यात आले। त्यामध्ये माजी सैनिक, विविध विभागांतील अधिकारी व गरजू विद्यार्थी यांचा समावेश होता। आर्म फोर्स फ्लॅग डे हा दिवस 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। याच दिनाचे औचित्य साधून आज हा कार्यक्रम करण्यात आला। आज सशस्त्र सेना दिन निधी संकलन कार्यक्रमाकरिता इथे सर्व अधिकारी, सर्व आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांच्याशी संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते आणि मागच्या वर्षीचं जे टार्गेट होतं तर ते 100% अचीव ठाणे जिल्ह्याने केलेलं आहे। 2,06,00,000 इतका निधी संकलित विविध आस्थापना व्यक्तींकडून याच्यामध्ये झालेलं आहे आणि या वर्षीचं देखील जे टार्गेट आहे तर ते 100% कसं अचीव करायचं त्याच पद्धतीनं त्याच्या निधी संकलनाकरिता जे खाजगी आस्थापना असतील किंवा व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींना देखील आवाहन करून त्यामध्ये निधी संकलनामध्ये जास्तीत जास्त यावर्षी ठाणे जिल्ह्याचा हातभार कसा लागेल या पद्धतीनं आज चर्चा झाली। त्याच पद्धतीनं काही जे निधी संकलनामध्ये उपक्रम घेतले जातात शिक्षणाकरिता मुलांच्या किंवा घर बांधणीकरिता तर त्यामध्येही उपक्रम हाती घेण्यात आले होते। त्याही बाबतीत इथं आज कार्यक्रम झाले आणि पुढील वर्षाचं नियोजन आणि आज शुभारंभ झाला। थँक्यू। महाराष्ट्राला नेहमीच वीरतेची, त्यागाची आणि शौर्याची परंपरा लाभली। आपल्या ठाणे जिल्ह्याचाच विचार केला तर स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या मातृभूमीसाठी लढत असताना जिल्ह्यातील 24हून अधिक जवानांना शहीदत्व प्राप्त झाले। शौर्य पुरस्कार मिळवणाऱ्या मुलावर तर वीरपुत्रांना वेगवेगळ्या मोहिमेत आज त्यांना 16 शौर्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत। ही विनंती करते कृपया